नमस्कार. आज बुधवार दर्शा अमावस्या. मराठी वर्षातील शेवटची अमावस्या असल्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. ही एक वस्तू सर्व अडचणी, संकटे कायम दूर होतील. घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि सुख मिळेल. आणि हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व संकटे दूर गेल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाने, सकारात्मकतेने व्हायला हवी. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नांदायला हवी आणि तुम्हाला सुख देखील मिळायला हवे. यासाठी तुम्हाला हा उपाय करणे फायदेशीर ठरणार आहे. तर अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये दर्शा अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. तर घरामध्ये माता लक्ष्मी नांदण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडांमध्ये त्रिमूर्तीचा वास असतो, माता लक्ष्मीचा वास असतो, पितृदेवतांचा देखील वास असतो असे सांगितले जाते. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात. लक्ष्मीचे, पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय अमावस्येच्या दिवशी करणेच अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर तुम्हाला हा उपाय कधी तर दिवसभरात कधीही करू शकता. जर तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत असेल, कधी काही काम पूर्णत्वाला येते पण काही कारणास्तव ते काम होत नाही, तर अशा ठिकाणी तुमच्या घरामध्ये नकारात्मकता देखील असू शकते किंवा तुम्हाला देवी देवतांचे, पितृदेवतांचे आशीर्वाद कमी पडत असतील, तर अशा विशेष तिथीवर असे काही उपाय केल्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात फरक झालेला जाणवेल. तर तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागत असेल ते दूर होण्यासाठी, आयुष्यातल्या अनेक अडचणी संपण्यासाठी, त्यासोबत तुमची प्रगती होण्यासाठी देखील हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. घरामध्ये वादविवाद, भांडणे होत असतील तर हे देखील दूर होतील. त्याचबरोबर घरात कोणी व्यक्ती सतत आजारी होत असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होतील. कारण पितृदेवतांचे, लक्ष्मीचे आशीर्वाद मिळणारच आहेत, त्रिमूर्तीचे आशीर्वाद मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही. लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळाल्यावर तुम्हाला धनधान्य संपत्तीला देखील कमी पडणार नाही. तर हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करा. हिंदू धर्मामध्ये सर्वच अमावस्या या महत्त्वाच्या असतात, परंतु दर्शा अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. दर्शा अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याला देखील महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी काही लोक व्रत देखील करतात. या दिवशी चंद्र दिसत नाही. कालसर्पदोष निवारण पूजेसाठी देखील हा दिवस श्रेष्ठ मानला गेलेला आहे. अमावस्येला आवस देखील म्हणतात. पुराणानुसार अमावस्येला स्नान दान करण्याची परंपरा आहे. तर तसं या दिवशी गंगा स्नान केल्याने विशेष महत्त्वाचे मानले जाते. परंतु जी व्यक्ती गंगा स्नानाला जाऊ शकत नाही ते घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे आणि स्नान करायचे आहे. त्यासोबतच अजून काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. संपूर्ण माहिती माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे. सविस्तर माहिती तिथे जाऊन नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी देखील उपयोगी ठरणार आहे. त्यासोबतच तुम्हाला घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर महादेव पार्वतीची, तुळशीची पूजा करायची आहे. तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा करायची आहे. देवघरातील सर्व देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय लगेचच करता येईल किंवा मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. दर्शा अमावस्येला व्रत करून चंद्राची पूजा केल्याने चंद्रदेवताची कृपा प्राप्ती होते. सौभाग्य समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. चंद्रदेव हे भावना आणि दिव्य अनुग्रहाचे स्वामी आहेत. या दिवशी पूर्वजांचे देखील स्मरण केले जाते. त्यासाठी प्रार्थना देखील केली जाते. या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय करणे देखील खूप प्रभावी ठरणार आहेत. कारण अशा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या सर्व प्रगतीवर हे कामी येत असतात, उपयोगी ठरत असतात. तुम्ही जर कोणते काम करताय तर तुमच्या प्रगतीला, तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठीच आपल्याला असे काही उपाय करायचे असतात. तर अमावस्या तिथी ही 18 मार्च रोजी सकाळी 8:25 सुरू होणार असून गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 6:52 संपणार आहे. म्हणून दर्शा अमावस्या ही बुधवारी 18 मार्च रोजी साजरी केली जाईल. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा देखील आहे. तर गुढीपाडव्याचा सण देखील उत्साहाने तुम्हाला साजरा करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे, देवांची पूजा करायची आहे, त्यानंतर पितृदेवतांना देखील पाणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी, लाल चंदन आणि फूल ठेवायचे आहे. सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्ही हा उपाय लगेच करू शकता. एका ताटामध्ये तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णूंचा वास असतो असे मानले जाते. पिंपळाच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा देखील दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जे आता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो करायचा आहे. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून घ्यायचे आहे. फुले, हळद, कुंकू, अक्षता सोबत घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत. शक्य झाल्यास तुम्ही कणकीचे दिवे देखील तयार करू शकता. त्यानंतर त्या दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी लांब अशी कापसाची वात लावायची आहे आणि त्या दिव्यांमध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. तूपच टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तूप नसेल तर तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला 2 तांदूळाचे दाणे घ्यायचे आहेत. अखंड तांदूळ घ्यायचा आहे. एक तांदूळ तुम्हाला कुंकवाने लाल करून घ्यायचा आहे. दुसरा दाणा हळदीने पिवळा करायचा आहे. हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचे आहे आणि तुमच्या घराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचे आहे. पिंपळाचे झाड लहान असेल किंवा मोठे जरी असेल तरी तिथे तुम्हाला हा उपाय करता येईल. सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर त्या पिंपळाच्या झाडासमोर तुम्हाला बसायचे आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे. 2 दिवे तिथे प्रज्वलित करायचे आहेत. तुम्ही कणकीचे आणले असेल तरी उत्तम किंवा मातीच्या पंत्या आणल्या तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला ते जल आणलेले आहे ते अर्पण करायचे आहे. तांब्याभर पाणी आणून त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकलेले आहेत ते अर्पण करायचे आहेत. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. त्यानंतर जे आपण 2 अखंड तांदूळाचे दाणे आणले होते लाल आणि पिवळ्या रंगाचे बनवून ते दोन्हीही त्या 2 दिव्याच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 3 वेळेला स्वधा 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 असे म्हणायचे आहे आणि दोन्ही हात जोडून कुलदेवताचे नामस्मरण करायचे आहे. महालक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. त्यासोबतच पितृदेवतांचे स्मरण करायचे आहे. त्रिमूर्तीचे स्मरण करायचे आहे. तुमच्या कुलदेवताला प्रार्थना करायची आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी ज्या काही आहेत त्या पूर्णतः नष्ट होऊ द्याव्यात. घरातील सर्व नकारात्मकता, दोष देखील दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे, उठायचे आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला 11 वेळेला प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करायचा आहे. पुन्हा एकदा नमस्कार करून हीच प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुखशांती लाभू देण्यासाठी जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे. तुम्ही हा उपाय केल्याने पितृदेवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होतीलच, त्रिमूर्तीचे देखील मिळतील. माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम नांदेल. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आवर्जून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. अडचणी, समस्या नष्ट होतील आणि हा उपाय अगदी सोपाच आहे. जास्त काही अवघड नाही आहे. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही. बाकी इतर कोणीही केला तरीही चालेल. जर घराला सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. पण हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. ज्यांना कोणाला असे काहीही अडचणी नसतील त्यांनी आवर्जून हा उपाय करावा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.